रामकृष्ण हरी मंडळी, आज खूप सुंदर चांगला फ्लॅट आहे. 4 BHK फ्लॅट आहे. 4 BHK फ्लॅट पण चांगला आहे, त्याची किंमत पण चांगली आहे. मालकाला थोडीशी घाई असल्या कारणानं मालक आपल्याला व्हिडिओ करायच्या अगोदर सांगितलं आपल्याला घाई आहे बाबा, लवकरात लवकर सेल करायचं आहे. फ्लॅट आहे वसंत विहार साईडलाच. जर आपण बघितलं तर बघा, हिरणंदनी मॅडोज आहे. जस्ट हिरणंदनी मॅडोजच्याच बॅक साईडला हाईड पार्क नावाचं कॉम्प्लेक्स आहे आणि ह्याच हाईड पार्क नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये ग्राउंड प्लस 14 माळ्याची बिल्डिंग असणार आहे. साधारणतः 2009ला ह्या घराचा ताबा मिळालेला आहे आणि 2009 ते आता टिल डेट जे काय वेळ झाला सोसायटी झालेली आहे. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, ॲम्युनिटीज आहेत. एक स्टील्ड पार्किंग ह्या फ्लॅटसोबत असेल. ज्याचा मोठा परिवार आहे, जागा कमी पडते, घर प्रशस्त हवं आहे, त्या लोकांसाठी मला असं वाटतं खूप प्रेझेंटेबल घर असेल असं मला वाटतं. कारण की घरच इतकं सुंदर आहे आणि खूप मोठं पण घर आहे विशेष म्हणजे. आणि जर समजा हे घर बघितलं आपण तर काही गोष्टी फर्निचर थोड्याफार केलेल्या आहेत, काही गोष्टींचं फर्निचर करावं लागणार आहे. पण तसं बघितलं तर काय काम खूप आहे असं नक्कीच नाही आहे. पण ज्यावेळेला आपण हा फ्लॅट बघणार आहोत ना, फ्लॅटच्या ज्यावेळेला आपण बाहेर येऊ त्यावेळेला खरं तर एक फ्लॅट इकडे, एक फ्लॅट इकडे, एक फ्लॅट म्हणजे टोटल 4 फ्लॅट तुम्हाला ह्या फ्लोअरवरती असणार आहेत आणि 4 फ्लॅटसाठी 2 लिफ्ट उपलब्ध आहेत. मोफा कार्पेटचा हा 4 BHK फ्लॅट असणार आहे. ज्यावेळेला आपण ह्या मालकांनी बघा, हे काय यांनी सेफ्टी डोअर प्रॉपर केलेला आहे. अधिक मग ह्या पद्धतीनं बघा, असा हॉल तुम्हाला हा 4 BHKचा खूप मोठा असा अप्रतिम असा पैशाच्या हिशोबाने जर म्हणलं तर चांगला आहे. कारण बघा किती मोठा हॉल आहे, जो तुम्ही तिकडनं जरी बघितलं तर इथपर्यंत येतो, इथून परत एवढा आणि असा मोठा हा हॉल आहे. आणि ह्या साईडला पण जागा उपलब्ध अशा पद्धतीची आहे. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला आपण ह्या खिडकीकडे आणि इथं प्रॉपर एक माणूस बसल म्हणजे अशा पद्धतीनं एवढी मोठी जागा तुम्हाला इथे. आणि तुमच्या घरामधनं येऊरचा डोंगर म्हणा किंवा हे ईडन वुड्स वगैरे कॉम्प्लेक्स, हिरणंदनी मॅडोज, हे सगळं तुमच्या घरामधनं दिसेल, ज्या मागच्याच साईडला आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. आणि ह्या फ्लॅटचं लेआउट कसं आहे बघा, ज्यावेळेला एंट्री करतो त्यावेळेला जर हॉलच्या ह्या साईडला जर आपण आलो इथं तुम्हाला प्रॉपर एक गेस्ट बेडरूम बनवलेला आहे. हे गेस्ट बेडरूम बघा किती मोठं, प्रशस्त आणि परत खिडकी हवा. आणि ह्या फ्लॅटमध्ये मेन सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की ह्या फ्लॅटमध्ये पूर्णपणे हवा खेळती आहे. मग इकडे आलात हे त्यांनी इथं कपाट बनवून ठेवलेलं आहे. पण हे कपाट तसं कामाचं आहे नाही असं नाही आहे. हे कपाटाचं तुम्हाला नको असेल तर कपाट जरी ठेवलं तरी तुम्हाला इथं बेडमध्ये खूप मोठी जागा शिल्लक राहते. मग हा झाला इकडला रूम, त्याच्यानंतर बेडरूम. त्याच्यानंतर मग आपण सरळ येतो. सरळ आल्यानंतर तुम्हाला इथे इमिडिएटली किचन आहे. जे किचन पण जर तुम्ही बघितलं हवेशीर आणि मोकळं आहे. आणि इथे तुमचं फ्रीज येईल आणि याच्यामध्ये मात्र मॉड्युलर किचन, प्रॉपर स्टोअर, गॅसची पाईपलाईन, ह्या सगळ्या गोष्टी इथे तयार आहेत. आणि हे काय खराब आहे असं नाही, हे चांगलं वापरायचं काय मला नाही वाटत काय करायची गरज लागणार आहे. याला साफसफाई जर स्वच्छ म्हणजे केलं तर हेही वापरात येणारं मात्र मॉड्युलर किचन प्रॉपर आहे. आणि किचनच्या बाहेर पडल्यानंतर हा तुमचा डायनिंग एरियाच्या नंतर परत इकडे एक तुमचा मोठा बेडरूम आहे, जो खरोखर मोठा बेडरूम तुम्हाला जाणवेल आणि आहे पण आणि जाणवेल पण. मग इथे बघा हा बेडरूम आहे. याला इकडल्या साईडला कपाट बिपाट सगळं सेट आहे. बेडसाठी प्रशस्त जागा तुमची शिल्लक राहू शकते. आणि परत इथे पण अशी जागा ठेवलेली आहे. आणि विशेष म्हणजे काय झालेलं आहे की हा जो फ्लॅट आहे हा तुम्हाला हवा तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये आणि संध्याकाळचं ऊन आणि हवा तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये येईल, हॉलमध्ये येईल. पलीकडल्या पण साईडला तुम्हाला जर विचार केला तर तुम्हाला ते हवा मात्र तुमच्या ह्या फ्लॅटमध्ये नेहमी खेळती राहणार आहे. आणि मग हे झाल्यानंतर आपण इथं येतो. इथं तुम्ही जर आलं तर बघा, ह्या 2 बेडरूममध्ये परत जो गॅप आहे तो खूप मोठा तुम्हाला इथं गॅप मिळतो, चांगला मोठा गॅप आहे. मग इथं हात धुवायचं ठेवलेलं आहे. इकडे एक बेडरूम आहे, तिकडे एक बेडरूम आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला मी हे इकडचं बाथरूम दाखवतो, जे बाथरूम मोठं आणि चांगलं आहे. बाथरूम वॉशरूम टॉयलेट हे सगळं तुम्हाला ह्या साईडला प्रॉपर सेट आहे आणि मोठं आहे, म्हणजे छोटं नाही आहे. आणि मग इथे जर तुम्ही विचार केला तर इथे वॉशिंगसाठी प्रावधान करून ठेवलेलं आहे. इथं वॉशिंग मशीनचं त्यांनी पॉईंट काढून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे वॉशिंग मशीन तुमच्या घरामध्येच राहणार आहे. मग ह्या साईडला ज्यावेळेला आपण येऊ तर इथं तुम्हाला परत इमिडिएटली वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असं मोठं ह्या साईडला आहे, असं पद्धतशीरपणे आहे. आणि चांगल्या पद्धतीने साफसफाई वगैरे सगळी मस्त करून ठेवलेली आहे. आणि जर घराच्या ह्या साईडला जर बघितलं, दरवाजा पाठीमागं जर बघितलं तर तुम्हाला परत इथे स्टोरेज म्हणून इथं स्टोरेज पण ह्या साईडला पण स्टोरेज बनवलेलं आहे. चांगलं स्टोरेज आहे, म्हणजे 2 ते 3 खाली पण स्टोरेज आहे, वरती पण स्टोरेज आहे. आणि मग इथे आलो तर इथं तुमचा मात्र एक बेड आहे, जो 5x6चा बेड असेल. 5x6चा बेड जरी लागला तर 4 फूट जागा इकडनं शिल्लक आहे, 2 फूट जागा तुमची इकडनं शिल्लक आहे. आणि इथं प्रॉपर एक कपाट मोठं आणि चांगल्या पद्धतीनं
हे बघा जागा खूप मोठं कपाट आहे, ज्याच्या आतमध्ये खूप जागा आहे, अशा पद्धतीचं हे कपाट असेल. आणि इकडे पण वरती स्टोरेजसाठी आहे. आणि मग परत संध्याकाळचं ऊन किंवा हवासाठी तुमचा हा दरवाजा ओपन जर ठेवला तर इकडनं हवा आणि ऊन संध्याकाळचं तुमच्या ह्या घरामध्ये ह्या बेडरूममध्ये पण तुम्हाला भेटेल. अशा पद्धतीचं खरं तर हा बेडरूम आहे. फ्लॅट चांगला आहे. ज्यांचं बजेट जेमतेम आहे, ज्यांना असं वाटतं वसंत विहार लोकेशनलाच आपल्याला राहायचं आहे आणि आपल्याला 4 BHK पाहिजे, जागा आपल्याला कमी पडते, त्या हिशोबाने समजा आज जर आपण मार्केटला गेलो तर टाटा सिरीन सारख्या प्रोजेक्टमध्ये 730 कार्पेटचा फ्लॅट जवळजवळ 1,90,00,000 ते 2 करोडपर्यंत 2 BHK फ्लॅट जातो. तर हा 4 BHK फ्लॅट आहे त्याच लोकेशनला. तर मला असं वाटते लोकेशन वाईज पैसे सगळे चांगले आहे, पैशा वाईज ते जर बघितलं तर चांगलंच आहे. इथं पण बाथरूम, टॉयलेट, वॉशरूम तुमचं मोठं आणि प्रशस्त असणार आहे. अगदी बाथटब लावायचा जरी विचार ठरला तरी तुम्ही ह्या बाथटब इथे लावू शकता. एवढं मोठं बाथरूम तुम्हाला इकडं आहे. आणि मग हा तुमचा शेवटचा आणि मोठा चांगला हा पण बेडरूम आहे. इथे बघा ह्या साईडला त्यांनी मस्तपैकी असं चांगलं कपाट केले. ह्या साईडला विंडो एसीच्या प्रावधानासाठी खिडकी ठेवलेली आहे. आणि हा एवढा मोठा बेडरूम इकडं तुम्ही बघा किती मोठी साईजचा बेडरूम आहे. परत ह्या साईडचं संध्याकाळचं ऊन आणि वारा तुम्हाला ह्या इकडनं मिळणार. इथे पण त्यांनी मार्बल वगैरे लावून सोळं मस्तपैकी बसण्यासाठी म्हणा जागा केली आहे. इथं व्यवस्थित स्लायडिंग विंडो आहेत. अशा पद्धतीचं घर आहे. तुम्ही जर खरं इकडून जर तिकडं घर बघितलं तुम्हाला जाणवेल किती मोठं घर आहे. बघा इथून तिथपर्यंत बघा ह्या 4 BHK किती मोठा आणि किती प्रशस्त असणार आहे. मला असं वाटतं हा फ्लॅट जर तुम्हाला कोणाला घ्यायचा असेल तर मला फोन करा, मी हा फ्लॅट नक्की तुम्हाला दाखवतो. याची मालक जे आहेत ते खूप चांगले व्यक्ती आहेत, चांगले गृहस्थ आहेत, मर्चंट नेव्हीमध्ये जॉब करतात आता. त्याच्यामुळे त्यांना आता हा सेल करून परत दुसरी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे. त्याच्यामुळे त्यांनी आता आपल्याला सांगताना सांगितलं की बस साबळेजी आपलं हे 2,10,00,000 हे फ्लॅट आपल्याला विकायचं आहे. पण जर व्यक्ती चांगले असतील, पेमेंट चांगलं असेल, फास्ट सगळ्या गोष्टी होणार असतील तर आपण ह्या किमतीमध्ये नक्की कमी करण्याचा विचार करू. मला असं वाटते ज्या लोकांना एक पार्किंग चालणार आहे, अधिक ज्या लोकांना मोठं घराची अपेक्षा आहे त्या व्यक्तींसाठी हे घर चांगलं, मोठ्या परिवारासाठी 2 भाऊ असतील त्यांना घर हवं आहे तर मला असं वाटतं हे घर त्यांच्यासाठी खूप सुंदर आणि चांगलं असू शकतं. जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर मला फोन करा, मी हे फ्लॅट तुम्हाला 100% दाखवतो. आणि जर आवडलं तर मग त्या जे मूळ मालक आहेत त्यांच्याशी पण तुम्हाला गाठभेट घालून देऊन तुम्ही त्यांच्यासमोर बसून निगोशिएशन पण करू शकता. अशाच पद्धतीचा हा फ्लॅट आहे. माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात मला नक्की सांगा. मी दर लोकांच्या दारावरती जातो रोज. मला आता ती छंद लागला आहे म्हणा किंवा माझा शौक म्हणा किंवा काय म्हणा, पण ते मला लागला आहे तर तो शौक मी जोपासतो आहे. त्या शौकाला जोपासण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला थोडी मदत जरी केली तर माझ्या छंदाचं रूपांतर काहीतरी चांगल्या गोष्टीमध्ये नक्की होईल. कर भला सो हो भला. मला असं वाटतं तुम्ही माझं भलं करा, मीही तुमचं भलं करण्याचा विचार करत राहील. मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी मला ह्याच सबस्क्रायबरच्या रूपानं आणि जास्तीत जास्त फ्लॅट बघायच्या रूपानं आशीर्वाद द्यावे ही तुम्हाला मी सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.